Hello friends and welcome back to my channel and today we are going to be start problem set number 13. याच्यामध्ये आहेत 4 क्वेश्चन्स आणि हे 4 क्वेश्चन ॲडिशन आणि सबट्रॅक्शन दोन्हीवरती बेस आहे. तर आपल्याला हे बघायचं आहे की हे वन बाय वन कसे सॉल्व होते. लेट्स स्टार्ट द फर्स्ट क्वेश्चन. The forest department planted 23,078 trees of the Kher, 19,476 of the Vihara, beside trees of several other kinds. If the department planted 50,000 trees altogether, how many trees were neither of the Kher nor of the Bihara? क्वेश्चनचा मिनिंग काय? क्वेश्चनचा मिनिंग असा आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंटने एकूण 50,000 ट्रीज प्लांट केले. किती केले? टोटल नंबर ऑफ द डिपार्टमेंट वॉज प्लांटेड द ट्री वॉज 50,000 रुपीज आणि त्याच्यातले 23,078 ट्रीज खेरचे होते आणि 19,476 बिहाडाचे होते. ऑल दीज आर द नेम ऑफ द ट्रीज. सो आय होप यू हॅव टू बी अंडरस्टँड द क्वेश्चन. त्यांनी विचारलं आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये 23,078 ट्रीज खेरचे होते, 19,476 बिहाडाचे होते आणि बिसाइड ट्रीज ऑफ द सेव्हरल ऑदर काइंड, त्याच्या आजूबाजूला वेगळ्या प्रकारचे काहीतरी झाडं आणखीन लावलेले होते. इफ द डिपार्टमेंट प्लांटेड 50,000 ट्रीज ऑल टुगेदर, हाऊ मेनी ट्रीज वर नायदर ऑफ द खेर नॉर ऑफ द बिहाडा. यांच्यापैकी किती, ह्या 50,000पैकी किती असे ट्रीज होते जे ना खेरचे होते ना बिहाडाचे होते. लेट्स स्टार्ट इट. फॉरेस्ट डिपार्टमेंट. ओके. number of care trees equals to 23,078 इतके झाडं होते खेरचे. त्याच्यानंतर बिहाडाचे किती होते? नंबर ऑफ बिहाडा trees was 19,476. 6,668. ओके. आता दिस वन इज 6. ओके. आता त्यांनी विचारलंय की आणि टोटल नंबर ऑफ प्लांटेड ट्रीज, टोटल नंबर ऑफ प्लांटेड ट्रीज ते होते 50,000. आता त्यांनी विचारलं की एकूण 50,000 होते, तर किती असे ट्रीज होते जे ना खेरचे होते ना बिहाडाचे होते. तर त्याच्यासाठी आपल्याला आधी यांचं ॲडिशन करावं लागेल, म्हणजे आपल्याला हे कळेल की खेर आणि बिहाडाचे मिळून टोटल किती ट्रीज त्यांनी प्लांट केले. ठीक आहे. टोटल नंबर ऑफ खेर and Vihada trees. Okay, so that is 23,078 plus 19,476. That is 8 plus 6 is 14. Carry 1. 7 plus 7 14 plus 1 is 15. Carry 1. 4 plus 1 is 5. Okay. 9 plus 3 is 12. Carry 1. 2 plus 1 is 3. Plus 1 is 4. 42,000. Total number of the Kher and Bihada trees was 42. आता total number of trees was 50,000. तर जेव्हा आपण 50,000 मधून खेर आणि बिहाडाच्या ॲडिशनची जी नंबर आहे दॅट इज 42,554, हा नंबर मायनस करू, सबस्ट्रॅक्ट करू, आपल्याला हे कळेल की रिमेनिंग जे आहे किती ट्रीज त्यांनी प्लांट केले. ओके. 0मधून 4 जात नाही, 0मधून 5 जात नाही. इथं कॅरीचं सबस्ट्रॅक्शन आलेलं आहे, ते आपल्याला करायचं आहे. इकडे झाले 4, इकडं झाले 9, इकडं पण 9, इकडं पण 9, इकडं 10. हे जे आहे कॅरीचं सबस्ट्रॅक्शन आहे, हे तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळून जाईल. 10मधून 4 गेले 6, 9मधून 5 गेला 4, 9मधून 5 गेला 4, 9मधून 2 गेला 7,
4मधून 4 गेले 0. द रिमेनिंग ट्रीज वॉज 7446. आता कन्सेप्ट समजून घ्या. कन्सेप्ट काय होता? कन्सेप्ट असा होता की 50,000 ट्रीज होते टोटल नंबर. हे खेरचे होते एवढे, बिहाडाचे एवढे. ठीक आहे. मग खेर आणि बिहाडा यांचं ॲडिशन केल्याच्या नंतर जे ॲडिशन येईल त्याला 50,000 टोटल नंबर ऑफ ट्रीजमधून मायनस केल्याच्या नंतर जे आपल्याकडं उरलं ते रिमेनिंग ट्रीज होते. म्हणजे ते ना खेरचे ट्रीज होते ना बिहाडाचे ट्रीज होते. सो आपलं कम्प्लीट आन्सर कसं येईल? तुम्हाला एक छोटी ट्रिक सांगितलेली आहे मग मी आधीच्या व्हिडिओमध्ये. हाऊ मेनीच्या जागी आपला आन्सर दॅट इज 7446 trees were neither of care nor of बिहाडा. ओके, आय होप क्वेश्चन जो आहे तुम्हाला कळाला असेल, आन्सरसुद्धा कळाला असेल. नेक्स्ट क्वेश्चन इज, याच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो असा आहे. A city has a population of 37,04,926. If this includes 11,24,069 men and 10,96,478 women, what is the number of the children in the city? सेम मागचा कन्सेप्ट आहे, फक्त इथं पॉप्युलेशन आलेलं आहे, मेन आलेलं आहे, वुमेन आलेलं आहे, चिल्ड्रन आलेलं आहे. बस काहीच नाही. इथं सगळ्यात आधी आपल्याला हे लिहायचं आहे. सिटी हॅज अ पॉप्युलेशन याच्यामध्ये पॉप्युलेशन किती आहे? ते आहे 37,04,926 टोटल नंबर. ज्याच्यामध्ये मेनची संख्या मेनची संख्या काय आहे? इन्क्लूड्स मेनची संख्या किती आहे? दॅट इज 11,24,069 आणि वुमनची संख्या किती आहे? वुमन is equals to, that is woman is 10,96,478. आणि त्यांनी विचारलेलं आहे एवढी पॉप्युलेशन आहे, इतकं मेन आहे, इतकी वुमेन आहे. त्यांनी विचारलं चिल्ड्रन्स आर. ओके, आपल्याला ॲडिशन करावं लागेल मेन आणि वुमेनची. ओके, टोटल नंबर ऑफ मेन and women, that is 11,24,069, 10,96,478. करायचं ॲडिशन. 9 आणि 8 दॅट इज 17 कॅरी 1. 6 + 1 7, 7 + 7 14 कॅरी 1, 4 + 1 5, 6 + 4 is 10 carry 1, 9 + 1 is 10 + 2 is 12 carry 1, 1 + 1 2, 1 + 1 2. This is the total number of the men and women. आता चिल्ड्रन्सची संख्या काढायची. हॅव टू फाइंड आउट द नंबर ऑफ चिल्ड्रन. ओके, त्याला कसं करता येणार आहे? तर टोटल नंबर ऑफ द पॉप्युलेशन जे आहे दॅट इज 37,04,926 हे टोटल नंबर ऑफ पॉप्युलेशन आहे. याच्यामधून आपल्याला मायनस करावं लागेल दॅट इज हा वाला नंबर जो आलेला आहे. काय आहे तो? 22,20,547. याला मायनस करावं लागेल. कॅरीचं सबस्ट्रॅक्शन इथं पण आलेलं आहे. 6मधून 7 जात नाही, 2मधून 4 जात नाही, 9मधून 5 जातात. इथं झाले 8, इकडं 12 होणार होते, इथं झाले 11 आणि बाजूच्याला कॅरी दिलं दॅट इज 16. 16मधून 7 गेला 9, 11मधून 4 गेला 7, 8मधून 5 गेला 3, 4मधून 0 जातो सो इट इज 4. 0मधून 2 जात नाही, कॅरी घ्यावं लागेल. ठीक आहे, कॅरी घ्यावं लागेल. ओके, नाव 7वाल्याकडून 7कडे झाले 6, इकडे झाले 10. 10मधून 2 गेला 8, 6मधून 2 गेले दॅट इज 4.
3मधून 2 गेला 1. किती आला आन्सर? 14,000. काहीच नाही करायचं आहे, सिम्पल. व्हॉट इज द नंबर ऑफ चिल्ड्रन इन द सिटी? व्हॉट इज जागी 14,84,379 is the number of children in the city. That is next. The management of the next question. The management of the certain factory had 25,40,600 rupees in the labor welfare. Find welfare. From these fund, 12,37,865 rupees were used for medical expenses. 8,42,317 rupees were spent on the education of the worker children, and the remaining was put aside for a canteen. How much money was canteen? How much money was put aside for the canteen? Okay, so I have to first clear out the question. आपण हा क्वेश्चन जो आहे हा बुकमध्ये बघूया. सर्वात आधी द मॅनेजमेंट ऑफ सर्टन फॅक्टरी हॅज दिस. 25 लाख रुपये एका फॅक्टरीच्या मॅनेजमेंटमध्ये जे आहे ते ठेवलेले 25,40,600. मॅनेज सगळ्यात आधी जे आहे ते दिलेलं आहे. मॅनेजमेंट ऑफ फॅक्टरी ती किती दिलेली आहे? ती 25,40,600 रुपये. ठीक आहे, एवढी आहे. ठीक. नेक्स्ट काय? दॅट इज इन द लेबर वेलफेअर फंड. जे लेबर टोटल हा जो आहे हा लेबर वेलफेअर फंड आहे. लेबर वेलफेअर फंड हा तो फंड आहे. ओके. नेक्स्ट इज फ्रॉम दिस. या फंडमधून इतके रुपीज वेर यूज फॉर मेडिकल एक्सपेन्सेस. किती? मेडिकल एक्सपेन्सेससाठी. मग याच्यामधून मेडिकल एक्सपेन्सेससाठी किती रुपये यूज झाले ते आहे 12,37,865 आणि 8,42,317 रुपये वेअर स्पेंड ऑन द एज्युकेशन ऑफ द वर्कर्स. ठीक आहे, एज्युकेशनसाठी फॉर एज्युकेशन that is 8 lakh, right? 42,317 एवढे. ओके. were spent on the education of the workers children and the remaining was put aside for a canteen. जे उरलेले आहे ते वर्करच्या कॅन्टीनसाठी बाजूला ठेवलेले आहे. तर त्यांनी विचारलं हाऊ मच मनी वॉज पुट असाइड फॉर द कॅन्टीन. किती रुपये कॅन्टीनसाठी जपून ठेवलेले आहे मॅनेजमेंटने. ठीक आहे, कंपनीच्या एका फॅक्टरीच्या मॅनेजमेंटने. ठीक आहे. ओके, सो वी हॅव टू फाइंड आउट. दॅट इज व्हेरी इझी. पहिले क्वेश्चन पुन्हा एकदा रिकॉल करूया. मॅनेजमेंट ऑफ द फॅक्टरी वॉज मॅनेजमेंट ऑफ द फॅक्टरी हॅड द लेबर वेलफेअर फंड. त्यांच्याकडे वेलफेअर फंड हे लेबरसाठी जमा करून ठेवलेला निधी आहे तो 25,40,600 रुपये आहे. ओके. त्याच्यानंतर मेडिकलसाठी त्यांनी किती रुपये वापरले? 12,37,865 आणि त्यांच्याच लेकरांच्या एज्युकेशनसाठी 8,42,317 रुपये. तर त्यांनी विचारलं कॅन्टीनसाठी सुद्धा त्यांनी यातूनच काही पैसे खर्च केलेले आहे, तर ते किती आहे? तर आपल्याला यांची ॲडिशन करावं लागेल सगळ्यात आधी जे आपल्याला दिलेलं आहे. दॅट इज 12,37,865 प्लस 8,42,317. 7 plus 5, 12, carry 1, 6 plus 1, 7 plus 1 is 8, 8 plus 3 is 11, carry 1, 7 plus 1 is 8, 8 plus 2 is
10 carry 1, 4 plus 4, 3 plus 1, 4, 4 plus 4, 8, 8 plus 2 is 10 carry 1, 1 plus 1 is 2. This is the simple addition. आणि यालाच मायनस करावं लागेल या नंबरमधून. म्हणजे काय? म्हणजेच 25,40,600 मधून 20,80,000 अँड 182 ला मायनस करावं लागेल. याचं इथंही कॅरीचं सबस्ट्रॅक्शन आलेलं आहे. 0मधून 2 जात नाही, 8 जात नाही, 6मधून 1 जातो. इकडे झाले 5, इकडे झाले 9, इकडे झाले 10, 10मधून 2 गेला 8, 9मधून 8 गेला 1, 5मधून 1 गेला 4, 0मधून 0 गेला 0, 4मधून 8 जात नाही, कॅरी घ्यावं लागेल. दॅट इज इकडे झाले 4, इकडे झाले 14, 14मधून 8 गेला, दॅट इज 6, 4मधून 0 गेली 4, 2मधून 2 गेला 0. दिस वन इज अ complete answer. So I'm writing here complete answer. त्याचे complete answer येईल 4,60,418. ठीक आहे. money was put aside for the canteen. ओके, आय होप जे क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला कळाले असेल, आन्सरही कळाले असेल. लास्ट क्वेश्चन इज याच एक्सरसाइजचा लास्ट क्वेश्चन आहे. फॉर 3-day क्रिकेट मॅच 13,608 tickets were sold. एक 3 दिवसाची क्रिकेट मॅच होती, त्याच्यामध्ये 13,608 तिकीट विकल्या गेले. ऑन द फर्स्ट डे ऑफ पहिल्या दिवशी 8,955. ऑन द सेकंड डे दुसऱ्या दिवशी इथं जे आहे द तिकीट वर सोल्ड द फर्स्ट डे 8,955. ठीक आहे, इथं दिलेलं आहे सेम क्वेश्चन आहे. 8,955 पहिल्या दिवशी. ऑन द सेकंड डे इफ altogether 36,563 tickets were sold in the 3 days, how many were sold on the third day? For the 3-day cricket match 13,608 tickets were sold on the first day. पहिल्या दिवशी 13,608 तिकीट विकल्या गेले. ओके, दुसऱ्या दिवशी 8,955 तिकीट विकल्या गेले. इफ ऑलटुगेदर सगळे मिळून 36,563 तिकीट विकल्या गेले तर 3 दिवस मिळून, तर हाऊ मेनी वर सोल्ड ऑन द थर्ड डे, तिसऱ्या दिवशी किती तिकीट विकल्या गेले. एकदम इझी आहे. तर फर्स्ट डे पहिल्या दिवशी 13,608. सेकंड डे दुसऱ्या दिवशी 8,955. तुम्हाला क्वेश्चन आय होप कळाला असेल की 3 दिवसाची क्रिकेट मॅच होती. पहिल्या दिवशी इतके तिकीट विकले, दुसऱ्या दिवशी इतके विकले, तिन्ही मिळून टोटल नंबर ऑफ तिकीट किती होते? 36,563. 36,563 ती टोटल नंबर ऑफ तिकीट इतकी होते. आणि त्यांनी थर्ड डेचे तिकीट विचारले. थर्ड डेचे तिकीट्स किती आहेत? तर आपल्याला काय नाही, सिम्पल आहे, इझी. दॅट इज फर्स्ट डे आणि सेकंड डेचं ॲडिशन करा. 13,608 प्लस 8,900 8,955 इतके जे आहे तिकीट्स होते, यांची ॲडिशन करायची आहे. दॅट इज 8 + 5 इज 13 कॅरी 1, 5 + 1 इज 6, 6 + 9 इज 15 कॅरी 1. इथं झाले दॅट इज 3 + 1 इज 4, 4 + 8 इज 12 कॅरी 1. ओके, दॅट इज 2 + 2, 1 + 1 इज 2. दॅट इज इझी. ओके, तर हा जो नंबर आलेला आहे दोन्ही दिवसाची तिकीट आलेलं आहे, म्हणजे फर्स्ट डे आणि सेकंड डेची ॲडिशन आहे. ठीक आहे, तर त्याला आपल्याला कसं करायचं आहे? 36,563 मधून 22,563 मायनस करायचे आहे. ठीक आहे, 3 - 3 0, 6 - 6 0, 5 - 5
0. 6 minus 2 4 and 3 minus 2 is 1. म्हणजे किती आलं? 14,000. कम्प्लीट आन्सर 14,000. ओके, हाऊ मेनीच्या जागी आपला आन्सर वेअर tickets sold on the third day. ओके, ठीक आहे. इथं ही एक्सरसाइज जी आहे ती संपलेली आहे. आय होप तुम्हाला ही जी एक्सरसाइज आहे ती कळाली असेल अँड क्वेश्चन्स आन्सर्स दोन्ही कळाले असतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.